गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपर मार्टला भेट द्या। कडधान्य, डाळी, साबण, ब्रँडेड कपडे, शूज, सायकल, कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकेट सुपर मार्ट। 5,000चे भरपूर डिस्काउंट, कमीत कमी 4,999च्या खरेदीवर 5 किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा। पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ, 332 रोड, संपर्क 92 97 97 50 00। नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम। एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। पाहूया ठळक घडामोडी। कोरोची येथे प्रधानमंत्री आवास योजनेतील पूर्ण झालेल्या घरकुलांचा गृहप्रवेश मोठ्या उत्साहात संपन्न झाला। कोरोची धनगर माळ येथील नारायण भाऊ पाटील यांना प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा कोल्हापूर अंतर्गत ग्रामपंचायतीच्या वतीने मंजूर केलेल्या घरकुलाचा गृहप्रवेश ग्रामपंचायतच्या वतीने लाभार्थ्यांना तोरण, कळशी, शिदोरी, दुर्डी व आहेर देऊन सरपंच डॉ. संतोष भोरे यांच्या हस्ते करण्यात आला। हे सर्व साहित्य वाजत गाजत संबंधित लाभार्थ्यांच्या घरापर्यंत नेण्यात आलं। त्यानंतर डॉ. संतोष भोरे व ग्रामविकास अधिकारी अनंत गडदे, ग्रामपंचायत सदस्य सौ संगीता मगदूम यांच्या हस्ते लाभार्थ्यांना चावी व पत्र प्रदान करण्यात आलं। यावेळी बोलताना सरपंच डॉ. संतोष भोरे म्हणाले, चालू वर्षात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 31 लाभार्थ्यांना नवीन घरकुले मंजूर झाल्याचं सांगितलं। यावेळी माजी सरपंच सौ शैलजा पाटील, क्लार्क दीपक माने, राजकुमार मिरजकर, शिल्पा हवळ, अमर कारवे, त्रिवेणी माने यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। एम मराठीसाठी कोरोचीहून अमित काकडे। आज मौजे कोरोचीमध्ये शासनाने प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये नारायण भाऊ पाटील, धनगर भाऊ कोरोची या लाभार्थ्याला घरकुलाचा लाभ दिला होता आणि त्यांनी लाभार्थ्यांनी लाभाचा हिस्सा आणि आपला हिस्सा असं दोन्ही कंबाईन करून त्या ठिकाणी आपल्या घराचं स्वप्न पूर्ण केलं। आणि शासनानं आज आम्हाला आदेश दिले होते की जे घरकुल पूर्ण झाले त्यांचा या ठिकाणी गृहप्रवेश द्या म्हणून आम्ही ग्रामपंचायतीच्या वतीनं ग्रामपंचायत सदस्य संगीता मगदूम यांनी असतील, तृणाल कुंभार, शीतल पाटील, माजी सरपंच पाटील वहिनी, त्याचबरोबर ग्रामपंचायतीचे सर्व कर्मचारी, ग्रामपंचायतीचे ग्राम विकास अधिकारी आनंद गडदे साहेब आणि ज्यांनी ह्या घरकुलासाठी पाठपुरावा केला ते मिरजकर मामा, आम्ही सगळ्यांनी मिळून आज या ठिकाणी गृहप्रवेश करण्याचं ठरवलं होतं। कोरोचीतल्या पहिल्यांदा या ठिकाणी आम्ही लाभार्थ्याच्या घरामध्ये ग्रामपंचायतीच्या वतीनं या ठिकाणी दुरडी, त्याचबरोबर अंगरीची घागर आणि तोरण अशा पद्धतीची संकल्पना राबवल्याने ह्या आज लाभार्थ्याचा गृहप्रवेश करून त्याची चावी देखील आम्ही त्यांच्या ताब्यात दिलेली आहे। आणि त्याच्यामुळे शासनानं जे धोरण आखलं होतं आणि शासनानं जे धोरण आम्हाला घालून दिलं होतं त्याप्रमाणे आज आम्ही या घरकुलाचा ताबा त्या घरकुलाच्या लाभार्थ्याकडे घेत आहोत। आणि कोरोची ग्रामपंचायत ही शेवटच्या माणसापर्यंतच्या सुखदुःखामध्ये असणारी ग्रामपंचायत आहे। आमच्या कर्मचारी स्टाफ असेल, आमचे ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य असतील आणि आम्ही सर्वजण मिळून शेवटच्या माणसाला कशा पद्धतीचा लाभ मिळेल अशा पद्धतीचा आम्ही पाठपुरावा करणार आहोत आणि अशा पद्धतीची संकल्पना गावभर आम्ही या ठिकाणी राबवणार आहोत। धन्यवाद।